स्वर्गलोकात आपले स्वागत आहे. या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, शेवटी आज ती गोष्ट झालेली आहे. नाही, जान्हवीची डिलिव्हरी झालेली नाहीये. कटप्पाने बाहुबलीला का मारले याचे उत्तर पण मिळालेले नाहीये आणि आलिया भट्टचा दहावीचा निघत पण लागलेला नाही. त्याहून वेगळी आणि जनरलिक न्यूज आहे. बऱ्याच वर्षांपासून आपण ज्याची प्रतीक्षा करत होता त्या स्वर्गलोकाच्या निवडणुकीची आज घोषणा करण्यात आलेली आहे. आजपासून बरोबर 21 दिवसांनी स्वर्गलोकात इलेक्शन होणार असे जाहीर करण्यात आलेले आहे. बऱ्याच वर्षांपासून खुर्ची उभवणारा इंद्र निवडणूक जिंकणार की विरोधी गटातून काहीतरी नवीन चाल पुढे येणार. आमचे चॅनल याच्यावर जातीने लक्ष जात काढायची नाही अशी वॉर्निंग मला दिलेली आहे. तर आपण लक्ष ठेवणार आहोत. तर बघूया स्वर्गलोकात कुठे काय घडतंय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त. अरे कुठल्या चॅनल मध्ये रे मी? पाहत राहा फक्त. जाऊ द्या मला पाहत राहा. देवा, ये क्या हालत बना रखी है? कुछ लेटे क्यों नहीं? आता लेटे लेटे हे कसं करणार? त्याला लेते म्हणायचंय. ओके ओके, करतो प्रयत्न. निवडणुकीत पालक मनावर घेतलेलं दिसतंय. अरे तुला पोटावर म्हणायचंय का रे? पोटाचं नाव नको काढू रे बाबा, खूप वाऱ्या झाल्या. बोल बता. देवा, काय रे, तुम्ही दोघच कसं इथे? आपले नारद मुनी कुठे आहेत? अरे काय झालंय? देवा, लोटा झाला लोटा. लोटा? अहो लोटा नाही, लोचा लोचा. का? अहो मुनींना फोन लावतोय, तो मुनी फोनच घेईना. मला वाटतंच त्यांनी तुमचं नाव रिस्पेक्ट लिस्ट मध्ये टाकलं असेल. रिस्पेक्ट लिस्ट? त्याला लिडेक लिस्ट म्हणायचंय. लिडेक. तेच रे, तो दुसऱ्या नंबरवर केलं की उचलला की मी म्हणे मुनी मी बोलतो रॉंग नंबर. मला वाटतं मुनींची मटी फिरलीये. मटी? मग ती आउट ऑफ कव्हर जायला गेलेत मुनी. हो, बरा सिरियस मॅटर दिसतोय हा. कुछ तो गडबड है. म्हणजे साक्षात गंधर्वांच्या पण हाती मुनी लागेना म्हणजे काय? कसले गंधर्व घेऊन बसलेत देवा. मुनींना फोन केला आणि डायलर टोनवर भजण्यावधी तव्वाली ऐकली तेव्हा दावताला तर आला लावले त्यांनी. फोन बंद करा साल्याचा आणि ह्या पुढे ना रिचार्ज मारू नका. मला खूप भीती वाटते. पण आता धावून येते का एकदा? नाही, नको, करतो कंट्रोल. बाय द वे, तिकडनं कोण उभं आहे? चाललाय प्रयत्न, पण आमच्या बातमीच्या अनुसार अकबरचं नाव फायनल होतंय. हो अकबर? वाटलंच होतं मला. नाहीतर त्याच्याशिवाय असे मार्ग कोण वापरणार? अहो पण मुनी तिकडे गेले म्हणजे अवघड झालंय हो आपलं. म्हणजे थोल ऐकले नाली तिकले आता ऊन बसले. तुमच्या आतल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना मुनींना. मी जरा जाऊनच येतो. देवा, आता घाबरून कथत आलेल. दत्तात कथे उत्तर देऊ आपण. पण आपण काय करायचं? काय करणार आपण आता? अरे करणार तरी काय? मी सांगू का देवा? लांबून सांग. बर लांबून सांगतो. त्यांनी जे केले तेच आपल्याला करायला हवे. हो, म्हणजे आपण पण त्यांच्याकडनं कोणीतरी. कुणी तरी नाही. बिलबल आता लावलाय बिलबल. पा येतात असेल. वाह, क्या बात है. आवा 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 आवा.
काय रे सकाळी सकाळी नाश्त्याला काय ऍम्ब्युलन्स घेऊन आला का बे? हट लायसेन्स तुम्ही घोडा इथे लावता का मी लावू? जी हुजूर. बिलबल्डी घोला बाहेरच पार्किंग करून आलात इतरलात का? अरे विसरलोच, ही विसरण्याची बोला सवय. बोला बता. हे देवेंद्र फडणवीस. हट रे तुम्ही स्वर्ग लोकात आहात हेही विसरलात का? हे त्यांचा अँटिना तिकलले. अच्छा अच्छा म्हणजे इंद्र. हॅलो हॅलो. हॅलो आदला नादुके. लाहोल मिया कुवत. सलाम वालेकुम. सलाम सलाम. तुम्हाला ज्यांनी फोन केला ते हे दोघं, हा छोटा गंधर्व, हा मोठा गंधर्व. याने के ये बाल गंधर्व और ये कुमारी गंधर्व. देवा येनते पालतू जोक मालूम झाल्यात ना घ्या बोलून दाईल पलत सिग्नल. बोला कशी काय आठवण काढली देवा? बिरबलजी, यंदा इंद्रलोकात सुद्धा इलेक्शन लागलेत बघा, आणि तुमचे अकबर उभे आहेत आमच्या विरोधात. कोण अकबर? अच्छा अच्छा अकबर. अहो इलेक्शनची कल्पना आहे मला, पण अकबर या विषयावर माझ्याशी काही बोलत नाही हल्ली. कटाला बोले नवीन घलोबा केलाय त्यांनी ना आल्यात मुलींना गलायला लावलंय. देवा गलता पुलाव मिळाल्यावर बिलबला ती किती नको ती वाटते त्यांना. आणि आम्हाला तर वाटतं बादशांना यांची कदरच नाही बघा. अहो कशी असणार, उलटा रागच असणार. बिरबलामुळे तर आपल्याला समजत आलंय की बादशाह किती बिंडोक आहे ते. सर्वी उत्तर तर बिरबलच द्यायचा. अरे हे काय? बोला बता. बिरबलजी, मी तर म्हणतो तुम्ही आमच्यात या, एखादं छानसं खातं देतो किंवा एखादं महामंडळ. ऑफर चांगली आहे देवा, पण यावेळेस जमेल असं वाटत नाही. का हो? आमचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये येत आहे. कतला कॉन्ट्रॅक्ट? अहो आमचं पब्लिकेशनचं कॉन्ट्रॅक्ट. आमची अकबर बिरबलाची पुस्तक आहेत ना, त्याचे कॉपीराईट्स आहेत आमच्या दोघांच्या नावावर. इथे मी अकबराला मध्ये सोडलं तर पुस्तकाचा धंदा झोपला आमचा. मी नाही करू शकत देवा. निदान हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होईपर्यंत मला अकबराबरोबर राहावं लागेल. अहो काहीतरी तर जमवा. आवा 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 अहो जमवा काहीतरी. हो तुम्ही तिथे व्हा, आपण जमवू. तुम्ही इकडे आल तर अजून चांगलं जमेल हो. देवा मला तर काय जमेल असं वाटत नाही, पण मी तुम्हाला एक माणूस असा देऊ शकतो की जो त्यांची पूर्ण वाट लावू शकेल. कोण हा असा? थांबा फोन करतो आणि बोलवूनच घेतो. हॅलो मामू. मामू मी बिरबल बोलतोय. बिरबल बिरबल. अहो टर्फल नाही हो बिरबल. अहो नवीन नंबर. अहो तो जुना नंबर काढून घेतला अकबराने रिटायर झाल्यावर. अहो इथे स्वर्गात इलेक्शन लागलंय, न्यूज कळली असेल तुम्हाला. देवेंद्रांनी खास बोलवून घेतलं होतं मला. मी मदत करू, पण आमचं कॉन्ट्रॅक्ट मध्ये येतं ना. बरं यांची अडचण अशी आहे की लोचे केल्याशिवाय यांना इलेक्शन जिंकता येणार नाही. तुम्ही येताय, क्या बात आहे. मग निघा लवकर, मी बोलून ठेवतो. हो हो निघा, मी बोलतोच. या या. देवेंद्रा मामू येतात, त्यांना पटवा. पटवा? समीर पटवा? अहो मामूंना पटवा. बरं मी निघू का? कुठून जायचं? टिकले टिकले. चला मी दाखवतो. हा घोड्यावर कसं काय गेला पुन्हा? अहो अँटिना गेली की. हो म्हणजे गेला, आउट ऑफ कव्हरेज गेला हा. अरे माझ्याकडे काय बघताय? डोरबेल वाजली तिकडे, डोरबेल. दार उघडा.
शकुनी मामा बसा. हे असं काय? माझं सगळं असंच आहे. मला सरळ काही जमतच नाही. देवा हे आताच लागलं ना आपल्याला काही वाकलं तिकलं. मामू, इलेक्शनचं कळलंच असेल, आम्हाला तुमची मदत हवी हो. आय लाईक इट. तिकडून कोण उभा राहत आहे? अकबर. अकबर? आहा, त्याचा काहीच उपयोग नाही आता. बिरबलाचा सिग्नल वीक झालाय आणि बिरबल शिवाय अकबरला तिनाचा पाडाही म्हणता येत नाही. अहो मामू, पण मुनी पळवलं त्यांनी हो, तर अवघड झालंय. जसं 16 इकडे आणि नारद तिकडे असं झालंय. आणि बसायचं इकडे. डरो मत भांजे, मैं आ गया हूं ना. आपण नाडीच्या जागी इलास्टिक लावू. मग बघू कोण काय करत ते. चांगलं पिसून काढू सगळ्यांना. पण मामू, खूप भीती वाटते हो. तो नारद तिकडे जाऊन काय काय सांगेल. संजयची मदत होईल का हो इकडे? कोण धंदे लीला बंद आली, त्याला बोल उचलून आणावं लागेल ना इथे. मेनकाला फोन लावू का? तिथं बलात कॉन्टॅक्ट आहे. नाही रे, संजय यांच्या महाभारतातला. तो कसा इथे बसून सगळ्या युद्धावर काय घडायचं ते सांगायचा, तसा इथे बसून नारद काय काय करतोय ते सांगेल. त्याचा काहीच उपयोग नाही आता. का? त्याची दिव्य दृष्टी गेली का? नाही, ती आहे अजून, पण तो बहिरा झालाय. त्याला नुसतं दिसत, काय बोलत ते समजत नाही. अगदी मल्याळी पिक्चर सारखं. पण देवा मी आहे ना, घाबरू नका. पण एक लक्षात ठेवा, देवाच्या चालीने होणार नाही. मला माझी चाल खेळू द्या. तुम्ही फक्त माझ्या पावलावर पाऊल टाकत राहायचं. रस्ता एकदम वळणाचा आहे, एवढा पण नाही. दोन्ही बाजूला दरी आहे. तुम्ही इकडे बघायचं नाही की तिकडे बघायचं नाही. चालत राहायचं. इथंच बसतो. नाही, आज जाऊन बसतो. मामू आमचा तर तिथं आहे. थांबा, पत्ता काढा, वाचा. द्रौपदी ठेवा. द्रौपदी, तिला फोन करायला लागेल. तिचा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप करा. अहो मामू, पण द्रौपदी आपल्या अपोजिट पार्टीची. मेरे बच्ची आय मीन द्रौपदीशी बोलावं लागेल. सध्या ते अर्जुन वगैरे कुठे आहे? अर्जुन दुकानावर हो. आय लाईक इट. दुकानावर? रफूच. अफूच? अहो रफू. आजकाल इथे युद्ध वगैरे काही होतच नाही. देवेंद्रला कळलं, त्यांचं नेम लाय भारी. एकाच ट्राय मध्ये सुईत धागा टाकतो की. मग काय दिलं रफूचं दुकान उघडून. आय लाईक इट. आणि त्या भीमाचं काय? तो गेला ऑलिम्पिकला. तुत्ती घ्यायला. तुत्ती. म्हणजे आपला रस्ता क्लिअर आहे. मी येतो जाऊन. तुम्ही दोघं कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि त्या देवेंद्रला पण सांगा. देवा आम्ही पण येतो त्याला. चल ग. नमस्कार. टाइम्स मेव मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वर्गात इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून घडामोडींना वेग आलाय. आजच देवेंद्रच्या महालाबाहेर शकुनी मामाला घोडा लावला. शकुनी मामाचा घोडा लागलेला पाहून सगळ्यांच्या भुवया उंचवलेल्या आहेत. नक्की कुठे काय शिस्त आहे हे बघायला आमचे रिपोर्टर बाहेर पडले आहेत. या सगळ्या गदारोळात नारद मुनी गेले 4 दिवस इंद्राच्या पार्टी ऑफिसमध्ये फिरकलेले सुद्धा नाही.
नारद मुनी कुठे आहेत हे गूढ वाढत चाललंय. आम्ही इंद्राशी याबाबत संपर्क साधला असता त्यांची तब्येत जरा नाजूक आहे असं कळवण्यात आलं आहे. आता दुसऱ्या म्हणजे अकबराच्या बाजूला काय चालू आहे याची खबर घ्यायला आमचे रिपोर्टर रवाना झालेले आहेत. तिकडून काय बातमी मिळते याकडे सगळं लक्ष लागलेलं आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा टाइम्स म्याव. बहुत खूप बहुत खूप. खूप 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 मारतो, खूप मारतो. मुनिवर, आपने ये अच्छा किया जो यहाँ चले आए. हम आपकी बहुत खातिरदारी करेंगे. अरे म्हणूनच आलोय. तिथे दारोदारी फिरायला लागायचं. कोणाला माझी किंमत नाही. साधा एक टोल नाका सुद्धा नाही दिला. म्हंटल बघूनच घेतो. नाही अख्खा रस्ता गायब केला तर नाव बदलेन. नारायण नारायण. अहो, वीणेच्या तारा बदलायच्या तर म्हणे रिक्वेस्ट लेटर द्या. काय सांगताय? दिली फेकून वीणा, घेतली गिटार आणि आलो इकडे निघून. शांत व्हा मुनी, शांत व्हा. अहो आम्ही आहोत ना आता इथे, आणि हे सगळंच तर आता तुमचं आहे. अहो, बिरबलाला आम्ही ऑलरेडी VRS घ्यायला सांगितली आहे. का बने ते? अहो नाही तर काय, प्रश्न सोडवण्यापेक्षा कोळी घालण्यात त्याला जास्त रस. मग काय कामाचा होतो बिरबल? आणि आता तर इलेक्शन आली आहेत ना, मग बिरबलाच्या डोक्याने फक्त स्कॉलरशिप मिळवता येईल, पण इलेक्शन जिंकता येणार नाही. और इस बार हमें किसी भी हालत में इलेक्शन जीतना है. अकबरराव, ते करूच आपण. असा दाखवू ना एकेकाला हिंगा. पिंगा हे चेतन, बंद कर रे ते. अरे मी इथे हिंगा म्हणतोय, तुम्ही पिंगा कसला घालताय? ओ इंगा इंगा. चला लागा कामाला. मुनिवर, अशी एखादी फक्कड आयडिया द्या ना, त्या इंद्राला लोळवता येईल अशी. विचार करतो. नारायण नारायण. नारायण नारायण. अकबरराव, चायला त्या इंद्राला नडायचंच यावेळी. हो नडायचंच. साम दाम दंड भेद सगळं वापरायचं, पण उलट्या क्रमाने. नाही तर सगळं एकदम. आम्हा हो, माझी लिंक तोडू नका. साम दाम दंड भेद. प्रथम भेद तिकडून काही लोक फोडायची, तिकडनं आणायची. वा वा वा. अहो मी आहे ना. कोणाला फोडायचं तोच विचार करतोय. मग मी सांगू का? नाही नाही नको, जाऊ द्या जाऊ द्या. लाजताय काय? सांगा लवकर. मी सांगू म्हणताय? नकोच. बरं सांगा. सांगू म्हणता? मग मेनका मेनका. नाही मिळणार. मेनका आत्ता बोलतो तिच्याशी. लावू का? लावू काय? फोन तिला. फोन लावतो. चायला या इंद्रानी माझा फोन पण बंद केलेला दिसतोय. अकबरराव, जरा बघू तुमचा फोन. अहो कुठे कुठे ठेवता तुम्ही? जवान ने जान में हसीन दिलरुबा मिले तो दिल जवा निसार हो गया. हॅलो मेनू. हा मी बोलतोय नारू. नारू, मी मजेत. तू कशी आहे? कुठेस? स्पा मध्ये. आता देवेंद्रांचं काय खरं नाही बघ. इलेक्शन डिक्लेअर झालेत ना. मी अरे सोडली ती पार्टी कधीच. इकडे आलोय अकबररावांकडे. एक महामंडळ आणि पेट्रोल पंप देणार म्हणतायत. एक मिनिट. काय हो, नक्की ना? कबूल कबूल देणार. अरे मी तर म्हणतो तू पण इकडे निघून ये. रोज काय त्या दरबारात डान्स करत बसायचा. इकडे ये, तुला लायसन्सच मिळवून देतो डान्स बारचे. अरे मला माहिती आहे तुझं प्रपोजल तिकडे पेंडिंग आहे. काय? अरे आता इलेक्शनच्या वेळेला कुठे चालली तू? विपश्यना? अरे मग आम्ही काय करायचंय? एक मिनिट. अहो ती नाही आहे.
नाहीये ती. अहो मग तिच्यासारखी कोणीतरी दुसरी दे म्हणावं. हॅलो मेनू, अरे मग आम्हाला तुझ्यासारखी एखादी रिप्लेसमेंट तरी दे. हा, जी अकबराची सगळी कामं करू शकेल. सगळी सगळी. हो हो, सगळी सगळी. काय? कोण कोण? ओके, दे पाठवून, लवकर पाठव. हा फोन इथे ठेवतो तुमचा. काय म्हणता? मेनका नाही. मग कोण देते म्हटलं ते? सनी लिओनी. सनी लिओनी. आहो आहो, ऐका अकबरराव, ऐका. सनी लिओनीची बहीण फणी लिओनी चालेल. सनी लिओनी चालेल 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 चालेल. का बना? का बना? चहा पाण्याला वेळ नाही रे आता. मला पुष्कळ काम आहेत. जहा बना, बाहेर लिओनी नावाची बाई आली आहे. अरे पाठवून दे त्यांना. जी हुजूर. मी जाऊ का रिसीव करायला? बेबी डॉल में सोने दी, बेबी डॉल में सोने दी, बेबी डॉल में सोने दी. हाय, आय एम फनी, सनीची बहीण. लिओनीची का देओलची? ऑफकोर्स लिओनीची. मुनीवर स्वतःला सनी लिओनीची बहीण म्हणवते आणि साधं हाय नारू, ग्लॅड टू मीट यू. मी पण ग्लॅड ग्लॅड ग्लॅडर ग्लॅडेस. फणी मॅडम, मेनकेने तुम्हाला सांगितलंच असेल, इथे इलेक्शन डिक्लेअर झाले आणि अकबराला त्यांची मदत हवी. तुम्ही द्याल ती मदत हवी आहे. काय? अहो म्हणजे निवडणुकीसाठी लागणारी सगळी मदत हवी आहे. त्या बदल्यात मला काय मिळेल? अहो मी तर सगळा तुमचाच ना. म्हणजे हे सगळं तुमचंच हो. तुम्ही मला फक्त गादीवर बसवा. पंतप्रधान पदाच्या गादीवर म्हणता येते. सो नॉटी. अकबरराव, यांना ज्या कामासाठी बोलावलंय ते मी जरा बोलू का त्यांच्याशी? मॅडम, त्या पार्टीतल्या लोकांशी तुमचे जरा घनिष्ठ संबंध आहेत असं आम्ही ऐकलंय. बघितलं नाही ना. मग कशाला कोणाबद्दल काय पण बोलता तुम्ही? तुम्ही गप्प बसा. ते तुमची चटणी सुटायची वेळ तुम्ही कुणाची रेष शोधताय. मला जरा बोलू दे त्यांनी. मी म्हणतो ते बरोबर आहे की नाही? एकदम. आणि काहीही का? बऱ्याच जणांची आहेत. काही तर माझ्या ह्याच्यात शब्दात आहेत, तर काही तर अर्ध्या वाचनात आहेत. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवंय ते. मला सांगा, त्या देवेंद्रांशी तुमचे संबंध कसे आहेत? अगदी खास. रोज संध्याकाळी येतात ते माझ्याकडे. ते रोज नाही, रोज डेली इंग्लिशच्या ट्युशन साठी. आणि त्यांचे ते दोन चमचे पुढे मागे करत असतात माझ्या. हे दोघे कोण? कॅन्टर बांधू. काय बांधू? तुम्ही काय बांधताय? तिकडे वा. मॅडम गंधर्व बंधू म्हणताय. थँक्स नारू. तर ते कॅन्टर बांधू दिवसभर मेसेज करत असतात मला. फक्त त्या ट्युशनचा 1 तास त्यांचे मेसेजेस बंद असतात. तिकडे राहून कळले नव्हते आम्हाला. या तुंतुनाच्या तारा काढून फोनच्या तारा जोडा, म्हणजे कोणाचं कनेक्शन कुठे आहे हे तुम्हाला समजेल. ठीक आहे ठीक आहे. पण फणी मॅडम, इंद्राच्या बाजूने काय हालचाली चालू आहेत त्या जर आम्हाला कळू शकल्या तर. आणि त्या गंधर्वांच्या हातवाली सुद्धा. तुमचं काम झालं असं समजा. पुढच्या महिन्यात इंद्राची इंग्लिशची टेस्ट आहे, स्पेलिंगची. आणि त्याचं त्याला खूप टेन्शन आलं आहे. आणि इंद्राला टेन्शन आलं की काय होतं, हे नारूला माहिती आहे. स्पेलिंगचा पेपर मी सेट केलाय, त्यामुळे इंद्र मला कशालाही नाही म्हणणार नाही. मी सगळं काढून घेईन त्याच्याकडून. आणि त्यांनी नाही सांगितलं तर मग म्हणीन सांगा चेकोस्लोवाकियाचं स्पेलिंग. फक्त तुमचं काम झालं आणि राज्य आलं की मेळकाने माझ्या प्रपोजलची फाईल क्लिअर करा.
एका दिवसात लायसन्स देणार म्हणजे देणार. त्या गंधर्वांच्या हालचालीचे काय? ते तर फक्त फोनवर होईल. थांबा, आताच करते. कुठे निघाले? बाई चालू. व्हॉट? बाईंचा फोन चालू आहे, तिकडे वा. आता फोन लावते, घडाघडा सांगेल काय चालू आहे ते. हाय जीवन. आता हा जीवन काय? आपण गंधर्व म्हटलो ना. तेच ते गंधर्व वन. हाय कसा आहेस तू? कुची कुची कू. खूप बिझी आहेस का? नाहीतर काय 3.5 मिनिटं झाली तुझा मेसेज नाही आला. हो मग मी वाट बघते ना. काय चाललंय तिथे? घोळ झालाय का? मुनी नाही तर काय? मुनींपेक्षा कोणीतरी हुशार? कोण ते? सांग ना. मला पण नाही सांगणार. जाऊ दे, मला का सांगशील तू? आपलं समजतच कुठे तुम्ही मला. कोण? कोण मामा? अच्छा अच्छा अच्छा, जास्ती फोनवर बोलू नकोया हा आता. नेटवर्कला पण कान असतात ना. प्रत्यक्षात भेटलं की बोलू हा. ओके बाय. कुची कुची कू. हे काय चाललंय? अब ये जीवन कौन है? जीवन? नहीं, वो मामू कौन है? शकुनी मामा. इलेक्शन साठी नारूच्या जागावर त्यांनी शकुनी मामाला बोलावून घेतलंय. नारायण नारायण. अकबर राव, त्यांनी त्यांची चाल खेळलेली आहे. हो. आता त्यापेक्षा सॉलिड आपली चाल आपल्याला खेळली पाहिजे. म्हणजे काय करायचं? आता साम दाम दंड भेद मधला दंड. अच्छा आता दंडमशाही. अच्छा, मग त्या बाबतीत जे काही करायचं ना त्याचा विचार तुम्ही करून ठेवा. मी आता मॅडम बद्दल आज चर्चा करतो. अहो कुठे चालले तुम्ही? हे सगळं तुमच्यासाठी चाललंय. इकडे या. अहो पण हे पण माझ्यासाठीच आहे ना. इकडे या. मॅडम रेनकोट बदलून फ्रेश होत आहेत. इकडे या. बाय. बाय बाय. अरे काय झालं? कुणाला घाबरलास? हा मागे लागलाय माझ्या. तू कोण? कोणाला घाबरलास रे? अरे कोण आहे तिकडं? कोणी सोडलं त्याला आत? लागतंय ना. तुम्हीच तर बोलवलं ना मला. कोण आहेस तू? मी ओसामा. ओसामा? कोण ओसामा? ओसामा बिन लादेन. अरे तू ओसामा बिन लादेन आणि त्या जुरळाला घाबरतो? काय करणार? खाली असताना इतक्या मारामाऱ्या केल्या, बॉम्ब गोळे फोडले आणि त्यानंतर जे भोगायला लागलंय ना त्याची इतकी भीती बसलीये. शेजारच्यानी साधा डेकर जरी दिलं तरी त्या आवाजाची भीती वाटते. अरे घाबरू नको, घाबरू नको. इकडे ये, इकडे ये. तुला जरा वेगळ्या कामासाठी बोलावलं आहे. कुठल्या? हे बघ, इथे इलेक्शन डिक्लेअर झाले आणि आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. कुठल्या? पोस्टर चिटकवायचे का हँडबिल वाटायचे? नाही, राडे घालायचे. आई ग, ऐकून सुद्धा भीती वाटते. कशाला करायचं हे सगळं? अरे हे बघ, अकबर रावांना इलेक्शन जिंकवायचंय आणि त्यासाठी राहाडे घालायचे. बाप रे, आता सवय नाही राहिली हो. आता कशाला करायचं हे सगळं? हे बघ, का करायचं आणि कसं करायचं ते सांगतो. तुझी 10 ते 15 लोक तयार ठेवायची. आम्ही सांगू तेव्हा त्या पार्टीतली लोक गायब करायची. वोटिंगला कोणी बाहेरच पडले नाही पाहिजे आणि पडले तर वोट अकबर रावांना. बूथ कॅप्चर करायला लागले तरी चालेल. अरे झाले काय? मुनी, आता सांगा हे सगळं कसं करू आणि कधी करू ते? का सध्या काय करतोयस? हल्ली सकाळी 4ला उठतो, आवरून 5 ते 2 आश्रमात असतो. दुपारी थोडी वामकुक्षी, संध्याकाळी परत आश्रमात. आश्रमात? अरे कुणाच्या आश्रमात?
बापूंच्या अरे त्या बापूंच्या हं? या बापूंच्या नाही काही, आपल्या बापूंच्या, महात्मा गांधींच्या. त्यांनी मला दत्तक घेतलंय. अकबरराव, अहो हे एक्सपायर झालेलं प्रॉडक्ट दिसतंय. अहो मी त्या बापूंना चांगला ओळखतो. त्यांनी या बंदुकीतल्या गोळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता ही बंदूक फक्त दिवाळीची टिकल्या फोडायची बंदूक राहिल्या बरं का. अरे काय झालं, कोण आहे आता तिकडे? मग ते काय म्हणाले? अरे काय म्हणालो मी, बरं का म्हणालो. हो का? मला वाटलं बरा काला म्हणाले. पण मी काय म्हणतो, कशाला करायच्या मारामाऱ्या? त्यापेक्षा आपण ना सत्याग्रह करू, गरज पडली तर उपोषण सुद्धा करू. मी घेतो ना गॅरंटी, आपल्याला जे हवंय ना सगळं मिळवू आपण. तुम्ही ऐका माझं, प्लीज प्लीज ऐका. अहो मुनिवर, अकबरराव इकडे या. याला श्रीफळ आणि शाल देऊन याची द्या रवानगी करून. अहो हा खाली होता तेव्हा बरा होता, वरती आला आणि नुसती तोंडाची वाफ दवडतो. याला एक पंक्चरचं दुकान काढून द्या, बसेल तोंडाने हवा मारत चाला. चल चल. मी तुमचं नाव बापूंनाच सांगतो थांब.